रमाबाई आंबेडकर नगरमध्ये झालेल्या गोळीबारातील आरोपीला फाशी देण्यात यावी याकरिता रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आरके या पक्षाच्या वतीने आझाद मैदान येथे आंदोलन करण्यात आले। सध्याच्या काळात भारतामध्ये हल्ल्यांचे प्रमाण खूप वाढताना दिसते। या वाढत्या हल्ल्यांना रोख घालण्यासाठी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आरकेच्या वतीने आझाद मैदान येथे आंदोलन करण्यात आले। काही वर्षांपूर्वी घाटकोपर येथील रमाबाई आंबेडकर मध्ये झालेल्या गोळीबार हल्ल्यामध्ये 11 निष्पाप जीवांचा बळी घेणारा पोलीस अधिकारी मनोहर कदम यांना फाशी देण्यात यावी ही प्रमुख मागणी घेऊन आंदोलनाला बसले असल्याचं पार्टीचे पक्षाध्यक्ष राजाराम खरात यांनी यावेळी सांगितले। ह्या ठिकाणी आम्ही प्रत्येक वर्षी किमान 2 ते 3 कार्यक्रम आझाद मैदानामध्ये घेत असतो आणि विषय असतो की रमाबाई हत्याकांड जे घाटकोपरमध्ये रमाबाई आंबेडकर नगरामध्ये 11 निष्पाप जीवांचा बळी घेणारा मनोहर कदम ह्या पोलीस अधिकाऱ्यांनी जो बेछूट गोळीबार केला त्याला फाशी झाली पाहिजे ह्या मागणीसाठी आम्ही सतत आम्ही आंदोलन करत आलो आहे। मात्र गेल्या 20 वर्षामध्ये ह्या कुठल्याही सरकारनं मग ते शिवसेनेचं सरकार असो BJPचं असो किंवा काँग्रेस राष्ट्रवादीचं असो त्यांनी मनोहर कदमला पाठीशी घालण्याचं काम मात्र बेमालूमपणे केलेलं आहे। भाजप सरकारच्या राज्यामध्ये अत्याचाराचे प्रमाण वाढले असून जर सरकारने योग्य तो निर्णय घेतला नाही तर आमचा सरकारवरचा विश्वासच उडेल। आणि जसं BJPचं सरकार आलंय तसं अत्याचारामध्ये सुद्धा वाढ होत चाललेली आहे हे आम्हाला दिसते, आम्हाला जाणवतंय। ह्या 11 माणसं आमची मारलीत त्या मनोहर कदमला त्या सरकारनं बढती दिली होती ही शोकांतिका आहे। गेल्या 1997 मध्ये जेव्हा रमाबाई आंबेडकर नगरात सदर घटना घडली तेव्हा शिवसेना BJPचं सरकार होतं आणि आज योगायोगाने पुन्हा इथे BJP आणि शिवसेनेचं सरकार सत्तारूढ झालेलं आहे आणि आमची मागणी आहे की मनोहर कदमला कुठल्याही परिस्थितीत फाशी दिली पाहिजे, नाहीतर आमचा न्यायालयावरचा पोलीस यंत्रणेवरचा सुद्धा विश्वास उडण्यास हे कारण ठरू शकतं। मागील कित्येक वर्षांपासून आम्ही न्यायासाठी लढत आहोत पण अद्यापही सरकारने कोणतीही दखल न घेतल्याचा आरोपही त्यांनी यावेळेस केलाय। कारण 20 वर्ष सनदशीर मार्गाने जी लढाई या देशामध्ये चालली अतिरेक्यांना मात्र तुम्ही कुठे जर हुल्लड झाली त्यांची ताबडतोब दखल घेतली जाते, परंतु सनदशीर मार्गाने लढाई करणाऱ्या लोकांना मात्र या देशात न्याय मिळतोच असं वाटत नाही। रमाबाईमध्ये झालेल्या हल्ल्याबरोबरच बुलढाणामध्ये महिलेवर झालेल्या अत्याचाराला वाचा फोडत आरोपींना शिक्षा व्हावी अशी मागणी देखील यावेळी करण्यात आली। की बुलढाणा जिल्ह्यामध्ये आमच्या एक भगिनी राधाबाई उंबरकर त्यांची नग्नधिंड काढली गेली आणि म्हणून आम्हाला असं वाटतंय की ज्या नराधमांनी आमच्या भगिनीची जी नग्नधिंड काढली तिला मारहाण केली त्या आमच्या महिलेला न्याय जर द्यायचा असेल तर अशा नराधमांना जर शासनाचा जर धाक हवा असेल तर शासनानं त्यांना फाशीची सजा दिली पाहिजे। आजपर्यंत विविध ठिकाणी हल्ले झाले असून त्या आरोपींना अद्यापही शिक्षा न मिळाल्याने त्यांना लवकरात लवकर शिक्षा देऊन सर्वांना न्याय मिळवून द्या असे आवाहनही यावेळी सरकारला करण्यात आले। या धरणे आंदोलनाच्या निमित्तानं आम्ही चंद्रशेखर आझाद यांची सुटका झाली पाहिजे, योगी सरकारने त्यांची सुटका केली पाहिजे ही आमची आग्रही मागणी आहे। आणि भारत देशामध्ये मग ती कुठल्याही राज्यात घटना असो, मग ती उन्हाची घटना असो, मध्य प्रदेशची घटना असो, तामिळनाडूची घटना असो, त्या लोकांना न्याय मिळायला पाहिजे। आणि जर न्याय जर मिळणार नसेल, न्याय नहीं मिलेगा बगावत होती है तो सरकार गिर जाती है। या आणि मला आशा आहे की मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे या बाबतीत मला वाटतं भूमिका घेतील आणि कदाचित आमची ही मागणी गैरवाजवी नाही की ही न्यायाची मागणी आहे आणि मनोहर कदमला नक्की फाशी होईल अशी अपेक्षा करणं हे गैर ठरणार नाही अशी आज ह्या निमित्तानं मुख्यमंत्र्याला आम्ही आवाहन करतो की त्या नराधमांना नग्नधिंड काढणाऱ्यांना फाशी द्या, मनोहर कदमला फाशी द्या। सरकारने जर आज आमच्या आंदोलनाची दखल घेतली नाही तर आम्ही वस्तीमध्ये जाऊन जनजागृती करू आणि पुढील आंदोलन मंत्रालयात जाऊन करू असा इशाराही यावेळी सरकारला देण्यात आलाय। आज आम्ही इथे आलोय आझाद मैदानामध्ये, पण आम्ही वस्त्यात जाणार आहोत आणि जनजागृती सुद्धा करणार आहोत आणि त्यावेळेला मात्र
या आझाद मैदानात नव्हे तर आम्ही आझाद मैदानात येणारच नाहीत. आम्ही डायरेक्ट मंत्रालयात जाणार आहोत आणि ती वेळ कदाचित येणाऱ्या 6 महिन्यात घडू शकेल. या सरकारनं आमच्या मागणीची दखल घ्यावी एवढीच आम्ही ह्या सरकारला विनंती करतो. कॅमेरामॅन विजय सह कल्याणी भापकर, जनादेश वृत्त आणि